अहो आज मी जे केलंय ना ते कळल्यावर तुम्हालाही आनंद होईल। ते आमचं आम्हाला झालंय थोडं, तुझं कुठे कौतुक घालत बसू मी? तेच तुमच्या डोक्याला जो त्रास आहे ना तोच कमी केलाय मी। म्हणजे मी अगदी वेळेवर जाऊन सासूबाईंची समजूत काढली, म्हणजे होणाऱ्या सासूबाईंची। त्यामुळे सखूवरचं संकट टळलं। म्हणजे रमाईची समजूत तू काढलीस? हो, काढावीच लागली, नाहीतर घराघरात जाऊन सखूला क्षमा मागावी लागली असती ना। तुमच्याप्रमाणेच मलाही तिची काळजी आहे। नाही, तू हे सरळ केलं असशील असं वाटत नाही मला, काहीतरी हेतू असणारच तुझा। हेतू हाच आहे की तुमच्या घरात येण्याचा माझा मार्ग मोकळा झाला। जर सखूने क्षमा मागितली असती तर अवघड झालं असतं ना। काय चांगलंच केलं ना मी? सखू, तू किती मोठी चूक केलीये कळतंय का तुला? मूर्खासारखी हट्टीपणा करून त्या माणिकसाठी आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवलेस तू। असं का केलंस? वा, कला सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम आहे ही कुंडली। बुध, चंद्र आणि शुक्र अतिउत्तम। अरे गुरुजींचा चेहरा सांगतोय की सगळे ग्रह अगदी प्रसन्न आहेत। गुरुजी, दिगू आणि माणिकचा भाग्योदय होईल, छान सुखाचा संसार होईल, असा जवळपासचा पण उत्तम मुहूर्त काढून द्या। आम्हाला लवकरात लवकर साखरपुडा करायचा। अहो, माणिक म्हणजे कुबेराचीच मुलगी, या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने ती यायला पाहिजे आणि त्याच्या सगळ्या पायऱ्या आहेत ना व्यवस्थित पार होऊ दे। अहो गुरुजी सांगा लवकर की साखरपुडा कधी करायला हवा? यांचा आणि माणिकताईचा साखरपुडा नवमी, या नवमीला दुग्ध शर्करा योग आहे। हा, उत्तम मुहूर्त आहे, साखरपुडा त्याच दिवशी करता येईल। नवमी आज काय प्रतिपदा ना? रमाई अगं 8च दिवस राहिले। वा 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 वा, अगदी उत्तम झालं, म्हणजे ह्या घरचं रूप आता पालटेल। हो गुरुजी, हीच तिथी आपण साखरपुड्यासाठी नक्की करूया। बरं, निघू मी? येत या। रमाई, अगं किती धावपळ होणार आहे आपली, किती तयारी करायची आहे। अगं यमे, मी आहे ना, आता माणिक आपल्या घरी सून म्हणून येणार ना, म्हणून त्या आनंदात माझ्या अंगामध्ये 10 हत्तींचं बळ संचारलेलं आहे। आता दिगूच्या आणि माणिकच्या साखरपुड्याची अशी जय्यत तयारी करतो ना, तुम्ही बघतच राहा। आपण तयारीत कुठे कमी पडायला नको। सासूबाई, सासूबाई आवाज नका हो करू, आमचं दुसरं लग्न नका ना हो करू, पाया पडते तुमच्या, तुम्ही सांगाल ते सगळं करेल मी। झाली हिची रडरड सुरू झाली। दिगू आणि माणिकचं लग्न थांबवण्याची संधी तुला दिली नव्हती का? मग का नाही त्याला क्षमा मागितलीस? आता दिगू आणि माणिकचा साखरपुडा या नवमीला होणारच। एवढंच नाही, काही दिवसात लग्न पण होणार, काही दिवसात लग्न पण होणार, काही दिवसात लग्न पण होणार।
सासूबाई अहो असं नका हो करू. तुम्ही सांगाल ते मी खरंच करेन, पण अहोंचं दुसरं लग्न नका हो करू. असं मी सांगेन ते करशील? हो. बर. नवमीला अजून 8 दिवस बाकी आहेत. एवढाच अवधी तुझ्याकडे आहे असं समज. आणि काय, माहेरी जायचं आणि खरे दागिने घेऊन यायचं. आठ दिवसात जर दागिने आणलेस तर हा साखरपुडा होणार नाही. नाहीतर नवमीला साखरपुडा होणार. तर नवमीला साखरपुडा होणार. नवमीला साखरपुडा होणार. उठू दे. आता काय करू रे मी? सासूबाई माझं ऐकणार नाही. अहो माझ्याशी नीट बोलत नाहीयेत. मग कुठून आणू मी दागिने? कुठून शोधू? अरे हे म्हणजे ना कृष्णमाईच्या पात्रात एक हरवलेली सुई शोधण्यासारखं आहे रे. आता काय करू मी? हे कसं शक्य आहे? विठुरा, तुला काय सांगायचं समजलंय मला. हे काय करताय वहिनी? आणि गाठोड बांधी कशाला? भाऊजी, आता मला कंबर कसून उभा राहायला हवं. असं रडत बसून काही होणार नाही. तर मला ती माणिक ते यागरची सून व्हायला नकोय. हो ना, आणि मला पण ते आवडत नाही. हो असं नाही हो, माणिक त्याशी माझं वैर नाही किंवा ती माझी सवत होणार आहे याचाही राग नाही. माणिक त्याची वृत्ती खूप वाईट आहे. ती गर्विष्ठ आहे. उंच्या आयुष्याची माती करेल ती. म्हणून ती आगरची सून व्हायला नकोय मला. अहो पण त्यासाठी तुम्हाला दागिने आणावे लागतील. भाऊजी, मी दागिने आणेल. आकाश पातळ एक करून मी प्रयत्न करेन. माझा विठुराया म्हणतो की प्रयत्न केले तर काहीच अशक्य नसतं. भाऊजी, मी दागिन्यांचा शोध लावेन. सखूच्या माहेरी सगळे चोरावर मोर आहेत. खोटे दागिने सखूला देऊन खरे दागिने विकून मोकळे झाले. काय पण आई वडील आहेत, मुलीच्या भविष्याची जरा सुद्धा काळजी नाही. भाऊजी, मला माझ्या सुखापेक्षा माई आपणवर जो कलंक लावलाय ना त्याची काळजी वाटते. तो कलंक मी पुसून टाकेन. पण वहिनी, हे सगळं खूप अवघड आहे. तुम्ही एकटे तरी काय काय करणार आहे? भाऊजी, मी एकटी नाही. माझा सखा, माझा विठुरा आहे माझ्या सोबत.
मी प्रयत्न करायला फक्त सुरुवात जरी केली ना तर विठुरायाच मला वाट दाखवत नाही. रमाई, तू त्या सखूला परत संधी कशाला दिलीस? तिला दागिने मिळाले आणि ते दागिने घेऊन ती परत आली तर शक्य आहे का ते? दागिने अस्तित्वातच नाही. तिच्या वडिलांनी पंढरपूरला नेऊन ते दागिने विकले. मग तिला कसे मिळतील दागिने? कुठून आणेल ती दागिने? आजवर जे झालं नाही ते आत्ता कसं होईल? दिगूच्या आयुष्यातून आणि या घरातून सखू जाणार हे निश्चित. म्हणजे माणिकचा आणि दिगूचा साखरपुडा होणार? हो मग. अहो तुम्ही तयारीला लागा जाऊबाई. सोयरीक सुभेदारांशी आहे. काय झालंय जाऊबाई? कुठे कुठे काय? मनात काहीतरी आहे होय ना? मग ना असं पोटात ठेवू नका. जे पोटात डचमळतंय ना ते बाहेर पडू दे. उगाच नंतर मला भुणभुण नकोय कोणाची. नाकापेक्षा मोती जड व्हायचं हो. म्हणजे ही माणिक श्रीमंत घरची, कोड कौतुकात वाढलेली. अहो पायाचा वापर चालण्यापेक्षा लाथा मारायलाच करायची हो. आणि माझ्याच पाठीवर बसून घोडा घोडा करेल. स्वतःचाच विचार करताय जाऊबाई. अहो तुम्हाला मदत व्हावी म्हणून सून आणायची नाही मला या घरात. तसं असेल ना तर दिगूचं लग्न कुठल्या तरी मोलकरणीची लावून देऊ का? हा? अहो कुठे घरंदाज माणिक आणि कुठे ती भिकारडी सखू. तुम्ही चुलघर सांभाळताय ना तेवढंच नीट करा. उगीच ना आपल्या बुद्धीचा वापर करू नका. कामाला लागा. तुम्हाला ना हे भिकेचे डोहाळे लागलेत. तुमचा विचार तुमच्याकडेच ठेवा. निघा. तयारीला लागा. वहिनीने पक्क ठरवलंय. हे बघ गाठोडं बांधून तयार आहे. तुला काय काय बोलू मी, मला हेच समजत नाहीये सखू. तुझं वागणं खरंच कमालीचं विचित्र आहे. नाहीतर असं असेल तुझ्या इतकी आमची बौद्धिक पातळीच नसेल. असं का बोलताय? अगं मग हे काय? हट्ट हट्ट म्हणजे किती हट्ट करायचा? कणा मोडला तरी वाकायचा नाही असा प्रकार आहे तुझ्या बाबतीत. अगं पंढरपूरला विकले गेलेले दागिने तू कुठे आणि कशी शोधणार आहे सांग मला. अहो मला एक शेवटचा प्रयत्न करायचा आहे. तुझ्या बरोबर गटांगड्या खाता खाता आता मला माझा शेवट समोर दिसतो. चार चौघींसारखी का वागत नाहीस तू सखू? डोकं फिरलंय का तुझं? ऐक माझं, काही जाऊ नकोस. अगं सरळ क्षमा मागून मोकळ व्हायचं तर नाही. बघितलंस विनू, हिला कोणाचंच ऐकायचं नाहीये. ही कितीही कपाळ फोडून जरी सांगितलं तरी ही हिचा हेका सोडणार नाही. अरे पण दादा, तू वहिनींना ओरडण्यापेक्षा तू पण त्यांच्या सोबत जा ना. का? आजवर मी सखूच्या पाठी नाही का उभा राहिलो ना? मला जिथे योग्य वाटलं तिथे मी सखू सोबत राहिलो. पण आता सखू जे काय करते तो शुद्ध खुळेपणा आहे. मी अजिबात सखू बरोबर जाणार नाही. तुला जर इतका पुळका येत असेल तर तुझा सखू बरोबर. सखू अजूनही विचार कर. रमाई म्हणतीये तसं कर. आणि जर पटत नसेल तर तू आणि तुझं नशीब, मला त्यात ओढू नका.
ऐक, तसंही तू माझं ऐकत नाहीसच, पण तरी उद्या जाताना मला तोंड दाखवण्याची गरज नाही, मला तोंड दाखवण्याची गरज नाही. आजच्या प्रमाणे याचकासारखी दारात येऊन, याचकासारखी दारात येऊन दादा, दादा ऐक ना, दादा. मला शक्ती दे, बाई अप्पांवरचं कलंक दूर होऊ दे. त्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करेन. मला जिथे योग्य वाटलं तिथे मी सकू सोबत राहील. पण आता सकू जे काय करते तो शुद्ध खुळेपणा. उद्या जाताना मला तोंड दाखवण्याची गरज नाही. आजच्या प्रमाणे याचकासारखी दारात येऊन, याचकासारखी दारात येऊन. ऐकूल स्वामीनी, मला उमाई अप्पांवरचं कलंक दूर करण्यासाठी बाहेर जावं लागतंय. माझा संकल्प पूर्ण होऊ दे. या घराचं, या घरातल्या माणसांचं, माझ्या आऊंचं रक्षण कर. आणि त्या माणिकताईपासून पण रक्षण कर. भाऊजी, तुम्ही कुठे निघालात? अहो, मी तुमच्या सोबत येणार आहे. तुम्ही एकटे नका जाऊ. हो नका हो, माझ्यासोबत कशाला येत आहे? बरं मला सांगा, तुम्ही सासू काकूंना सांगितलं का किंवा इतर घरातल्यांना? अहो मोठे नका बोलू, मी कुणालाच बोललो नाहीये. चला चला. अहो भाऊजी, मला तुमची काळजी समजते हो, पण तुम्ही माझ्या बरोबर येणं कोणालाच आवडणार नाही. उगीच तुम्हाला सोडा पडेल. जे वाटेल ते होऊ दे, पण मी तुमच्या सोबत येणारच. चला चला. भाऊजी, अहो ऐका ना. भाऊजी, भाऊजी. काय कुठे निघालात? काय नाही, म्हणजे सकूवहिनी एकट्या कशा जातील ना, म्हणून मी. जास्त आपली अक्कल हुशारी चालवायची नाही. चल चल, आज चल चल. नाही, मी सकूवहिनींसोबत जाणार आहे. विनो, मला उलट उत्तर देतोयस तू? मी काय सांगतो ना तेच करायचं. जास्त अक्कल हुशारी चालवायची नाही. चला चल चल. बाईला हा हा. दिगो, ए दिग्या, बाहेर ये. दिगो. काय झालं काका? अरे काका, कशाला इतक्या मोठ्याने हाका मारतोयस? काय झालं? जगबुडे झालीये का? ए, तू तोंड सांभाळून बोल. आधी बघ, मग तुला कळेल की जगबुडी येणार आहे की नाही. ती ही सखू जोपर्यंत घरात आहे ना, तर नक्की जगबुडी येईल.
आणि बघ या तुझ्या दिवट्याला बघ. अरे गाठोड घेऊन कुठे चाललेस विनू? सखू वहिनीची काळजी वाटते या नकट्याला. तिच्या सोबत निघाला होता, मी बघितलं म्हणून अडवलं. माझ्या लक्षात आलं नसतं तर. अरे पण वेळीच अडवलंस ना, मग झालं तर किती आरडाओरडा करशील? का करू नको? प्रत्येक वेळेला आमच्याच चुका दिसतात तुम्हाला. कधी वच्छीवर तोंड सूक घेता, तर कधी माझी बिन पाण्याने भादरता. आणि विनूला तर काय हल्ली या घरामध्ये मारचोडही होते. पण प्रत्येक वेळेला विनूच चुकतो असं नाही रे. काय म्हणायचंय तुला काका? किती ऐकवतोयस काका? या तुझ्या भावाला विचार, दिगूला. याने या विनूच्या डोक्यामध्ये खूळ भरवलंय. मी? मग काल रात्री कोण म्हणाल हा की त्या सगूसोबत जा म्हणून? तूच म्हणालास ना. मी अजिबात सकू बरोबर जाणार नाही. तुला जर इतका पुळका येत असेल तर तुझा सकू बरोबर. अरे ते तर मी असंच बोललो होतो. विनू, अरे शब्दशः अर्थ का काढलास? अरे विनू लहान आहे रे, पण तू तर मोठा आहेस ना. मग तू का सांगितलंस? काका, तसंही विनूला सखूची जरा जास्तच काळजी आहे, जरा जास्तच माया आहे. सखू आल्यापासून विनू तिच्या भोवती लाळगोटेपणा करतच असतो. करणारच ना. सखू त्याच्याशी उद्धटपणे बोलत नसेल, या घरात त्याच्याशी कोणी प्रेमाने बोलतं का? कुत्र्यासारखं नुसतं हाडहाड करत असतात. आवाज खाली, आवाज खाली. काय चाललंय तुमचं? का वाद घालताय? का आपापसातच भांडताय? तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? हीच सखूची चाल आहे. जाता जाता सुद्धा आपल्यात फूट पाडून जाता सुद्धा आपल्यात फूट पाडून जाता. नाही हो सासूबाई, हे असं माझ्या मनातही नाही आलं. आणि विनू भाऊजींना म्हटलं होतं की तुम्ही नका येऊ. तू गप्पा बस ग. चल निघ आता, तोंड काळं करीत न. अवलक्षणी मेली. चल निघ. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, दागिने मिळवायला गेलीस ना तरी साखरपुड्याची तयारी थांबणार नाहीये. दागिने घेऊन आलीस ना की मग बघू काय करायचं ते. निघ निघ. बाबाजी, यमुना ताई आल्यात. कोण यमुना? हो, मनोरमाबाईंची मुलगी. पाठव की मग. भाऊजी नमस्कार करते ना. एवढ्या घाईघाईतच उरकायचं होतं तर मग नमस्कार नसता घातला तरी चाललं असतं की. नाही हो बाबाजी, तातडीने तुम्हाला सांगायचं होतं म्हणून पळत पळत आलीये. सखू बाबतीत आहे काय? हो ना, सखू दागिन्यांचा शोध घेण्यासाठी माहेरी निघालीये. हा मग? हो, एकटी निघालीये. म्हटलं तुमचा विषप्रयोगाचा बेत तडीस गेला नाही, त्यामुळे अग्निशुद्धी उधळण्याचा गुरु झिंगरोबांचा अपमान अजून तसाच आहे. गुरु झिंगरोबा सुद्धा तुम्ही कधी सूड घेताय याची वाट बघत असतील ना.
एकलीच निघालीये माहेरी, म्हणजे जंगलाच्या वाटेनं चालली असणार. बाहेर्या, अरे बोलव समद्यांना, आज सोडायचं नाही तिला. आज सखूला गाठायचंच. आज एवढं पार पडू दे बाबाजी की आपण सगळेच सुटू. सुटू नाही, सुटलो सुटलो म्हणायचं. आता दिवस भरले त्या सखूचे, काळ जवळ आलाय तिचा.